नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सुभेदार रामजी आंबेडकर यांचा जीवनवृत्तांत भाग 3 पाहणार आहोत. रामजी 106 सॅम्पर्स अँड मायनर्स या पलटणीत रिक्रूटच्या पदावर वरवर चढत गेले. ते नाईक झाले तेव्हा 1884 साली 106वी पलटण बंद करण्यात आली. तेव्हा रामजींची बदली 107 पायोनियर्समध्ये झाली. या पलटणीला पुढे 7वी बॉम्बे इन्फंट्री हे नावसुद्धा देण्यात आले. 106वी पलटण बंद करण्यात आली तेव्हा सुभेदार मेजर मुरबाडकर यांनी पेन्शन घेतली. ते मुरबाडला कायमचे स्थायिक झाले. त्यांचे 6 भाऊ हेही निरनिराळ्या फलटणीतून सुभेदार म्हणून पेन्शनीत निघाले व तेही मुरबाडला येऊन राहिले. या 7 सुभेदारांचा कुटुंब विस्तार फार मोठा होता. मुरबाडला त्या मुरबाडकर कुटुंबियांनी एक प्रशस्त वाडा बांधला. भीमाबाईचे वडील हे थोरले, ते घरचे करते. घरादाराची योग्य दिशा आणि लहान थोरांचे दररोजचे व्यवहार व्यवस्थित व सुरळीत झाले पाहिजेत याबद्दल ते फार दक्ष असत. त्यांनी वाड्याच्या समोर एक मोठी घंटा बांधलेली होती. नोकर ती घंटा पहाटेस वाजवीत. त्यावेळी घरातील सर्व माणसांनी उठावे व स्नानादी कार्य उरकून सामुदायिक प्रार्थनेस यावे असा सुभेदार मेजर यांचा दंडक होता. तो दंडक पाळण्यात जे कुचराई करीत त्यांना ते शिक्षा करीत. सुभेदार मेजरनी मुरबाडकरामधील इतर महारहिवाशांवरील हा दंडक लादला होता. या दंडकाचा सुरुवातीला विरोध झाला. सुभेदार मेजर यांनी कठोर निर्णय जाहीर केला. जे लोक हे नियम पाळणार नाहीत त्यांना सुभेदार मेजर आपल्या घरात घेत नसत किंवा त्यांना शिवत नसत. त्या गावातील महारांनी त्यांची ही निष्ठावंत शिस्त मानली व त्यांचे परिपालन करू लागले. स्त्रिया सडा संमार्जन केल्यानंतर व स्नान केल्यानंतर स्वयंपाक करू लागल्या. थोड्याच दिवसात मुरबाडचा महारवाडा हा ब्राह्मणवाडा झाला. या वस्तीचे पालटलेले रूप पाहून स्पृश्यवर्गीय लोकही सुभेदार मेजरांच्या वाड्यापुढील घंटा ऐकून पहाटेस उठू लागले, स्नानादी कार्य करू लागले. सुभेदार मेजर अर्थात भीमाबाईचे वडील यांचा मुरबाड येथे वेगळाच थाट होता. त्यांना पशुपक्षी पाळण्याचा मनस्वी नाद होता. हरणी, ससे, गायी, बैल, म्हशी, घोडे इत्यादी जनावरे त्यांच्या वाड्याच्या पुढील गोठ्यात असत. वानर, पोपट, काककुवा, साळुंक्या इत्यादी पक्ष्यांचे पिंजरे देखील वाड्यातील सोप्यात असत. याशिवाय देशी व विदेशी पैदाशीची कुत्रीही त्यांच्याकडे होती. त्यांच्याकडे जमीन जुमला खूप होता. त्यांच्या घरात नोकर चाकर पुष्कळ होते. आसपासच्या 10-15 गावात त्यांनी सावकारकी केलेली होती. ते घोड्यावर बसून किंवा बैलगाडीत बसून आपल्या कुळाकडे जात. त्यांच्यासोबत नोकर चाकरही असत. अशी रामजींची सासूरवाडी अगदी श्रीमंतीत होती. इकडे रामजींचे वडील मालोजी आंबावडे गावाला अधूनमधून येत असत. त्यांनी रामानंद पंथांची दीक्षा घेतलेली नव्हती तोपर्यंत ते गावाला येऊन आपल्या कुलदेवताची यथासांग जत्रा करीत. पुढे रामानंद पंथांची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी ती प्रथा बंद केली. रामजींनी कोणत्याही पंथांची दीक्षा घेतलेली नव्हती. तेही अधूनमधून आपल्या गावी सहकुटुंब जात व कुलदेवताची पूजा अर्चा करीत व त्रासही करीत. रामजींचे वडील मालोजीराव निवर्तल्यानंतर त्यांच्या 3 मुलांच्या गाठीभेटी वारंवार होण्याचे बंद झाले. रामजींचे दोघे कुटुंबवत्सल्य बंधू हे वडिलांच्या मृत्यूनंतर गावाला कधी गेले नाहीत. वडील बंधूने पलटणीतील नोकरी सोडून संन्यास घेतला होता. तो संन्यासांसोबत हिंदुस्थानातील सर्व तीर्थयात्रा करीत होता. बाकीचे 2 भाऊ आपापल्या पलटणीबरोबर हिंडत होते. त्यामुळे ते भावांच्या कुटुंबाचे पुढे काय झाले याबद्दल रामजीला कधी माहितीच मिळाली नाही. रामजींची पलटणीमधील नोकरी व नोकरीबद्दलची नेकी, खेळातील प्रावीण्य आणि इंग्रजी भाषेचे व्यापक ज्ञान इत्यादी गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व उठावदारपणे दिसत होते. रामजी आपल्या कर्तृत्वाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत भरले होते. ते पलटणीतील उच्च पदावर चढत चढत 1896च्या सुमारास सुभेदार झाले.
सुभेदार म्हणजे कंपनीचा अधिकारी. त्यांच्या खांद्यावर 2 स्टार्स आणि कमरेला तलवार हा थाट बघून भीमाबाईला तिच्या नवऱ्याबद्दल अभिमान वाटला. परंतु याच काळात भीमाबाईचे वडील सुभेदार मेजर मुरबाडकर निवर्तले तेव्हा तिच्यावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. रामजींनाही अतिशय दुःख झाले. रामजींनीही भीमाबाईची समजूत घातली आणि दोघेही पुढच्या प्रवासाला लागले. रामजी व भीमाबाई यांच्या संसाराचा गाडा सुरळीतपणे चालू होता. रामजी हे वर्तनाने कट्टर व सदाचारी. त्यांना कसाबसा केलेला स्वयंपाक चालत नसे. साडासंमर्जन करून व अभ्यंग स्नान करून स्वयंपाकास बसणे हे भीमाबाईंचे कर्तव्य होते. मुलामुलींचे योग्य प्रकारे संगोपन करणे, त्यांना योग्य ते वळण लावणे ही इतर संसारी कामे भीमाबाई करीत असत. मधूनमधून त्या घरात नोकर चाकर ठेवीत. कायमचे नोकर ठेवण्याची त्यांच्या संसाराची ऐपत नव्हती. त्यातून मुलाबाळांचे जंजाळ. रामजी व भीमाबाई या दाम्पत्याला 1891 पर्यंत 14 मुले झाली. या 14 मुलांपैकी काही मुले 1-2 वर्षाची असताना वारली, काही अगदी लहान असताना वारली. 7 मुलांचा त्रोटक इतिहास एवढाच. बाकीची 7 मुली म्हणजे 3 मुलगे व 4 मुली. त्यांची नावे बाळाराम, गंगा, रमाबाई, आनंदराव, मंजुळा, तुळसा व भिवा म्हणजे भीमराव, अर्थात भीमराव हे शेवटचे अपत्य. गंगा, रमाबाई, मंजुळा व तुळसा या 4 मुलींची योग्य त्या वयात लग्ने झाली. गंगा ही लाखावडेकर यांना दिली. रमाबाई ही मावळणकर यांना दिली. लाखावडेकर व मावळणकर हे दोघेही पलटणीत होते. मावळणकर बँड पथकात होते. ते हवालदार म्हणून पुढे पेन्शनीत निघाले. पेन्शनर झाल्यानंतरही ते IGPच्या ऑक्झिलियरी फोर्समध्ये बँड मास्तर होते. मंजुळा हिचा विवाह येशू रामजी पंदीकर यांच्याशी झाला. पंदीकर 22व्या पलटणीत होते व तुळसाबाई हिचे लग्न धर्मा कांतेकर यांच्याशी झाले. धर्माजी हे 109व्या पलटणीत होते. बाळाराम व आनंदराव हे नॉर्मल स्कूलमध्ये नॉर्मलची परीक्षा पास झाले. बाळाराम पलटणीत बँड पथकात होते. पुढे ते पोलीस खात्यात बँड मास्तर म्हणून सोलापूर येथे होते व आनंदराव मात्र पलटणीत शिरले नाहीत. रामजी आपल्या घरात पलटणीतील लोकांच्या बैठकी भरवीत. वार्षिक पितृश्राद्ध ते भव्य प्रमाणात करीत. शिवाय पाहुण्यांची वर्दळ त्यांच्याकडे नेहमीच असायची. त्यांचे आगत स्वागत करणे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. त्यांची सेवा करणे हे गृहस्थाश्रमातील एक उच्च सदाचार होय ही रामजींची दृढ भावना. म्हणून ते पाहुण्यांची व निमंत्रितांची योग्य व्यवस्था करीत. त्याला भीमाबाईंची पूर्ण साथ होती. भीमाबाईला या सर्वांना पुरेल असा स्वयंपाक करावा लागे. भीमाबाईंना मध्यंतरी मस्तकशूळाची बाधा झाली. त्यांना होणाऱ्या वेदना असह्य झाल्या की त्या आपले मस्तक भिंतीवर आपटून घेत. तेव्हा त्यांची मुले व मुली त्यांना बिलगून ओक्साबोक्शी रडत. या दुखण्यामुळे कधीकधी त्या अंथरुणाला खिळून पडत. तेव्हा मुलांच्या खाण्यापिण्याची व इतर व्यवस्था रामजींना करावी लागे. या दुखण्याने फारच जोर केला तर ते आपल्या पत्नीला व मुलांना मुरबाडला नेऊन ठेवत असत.